पुढचा प्रश्न विनोद पोखरकर यांना विचारायचा आहे. पोखरकरजी, आज 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅझेटच्या अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करावी अशा पद्धतीचं एक अल्टिमॅटम दिलेलं आहे. याबद्दल आपण काय म्हणाल? कारण ते जर झालं नाही तर पुढे काय होणार आहे? नाही, निश्चितपणे तुम्हाला सांगतो, राज्य सरकारने जे काय हैदराबाद गॅझेटियर काढलेलं आहे, त्याचा जो GR काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी तात्काळ होणं गरजेचं आहे. आता जर समजा ओबीसी समाजाच्या कुठेतरी दबावाला बळी पडून जर सरकार काही करणार असेल, तर मराठी काही त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत. मराठा समाजही रस्त्यावर उतरेल, मराठा समाज देखील न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे असं काही समजायची गरज नाही. बघा, गोरगरीब आणि गरजवंत मराठा समाजाला हे आरक्षण मिळालेलं आहे आणि या आरक्षणाचा सरकारने त्या ठिकाणी तात्काळ या GRची अंमलबजावणी करावी. आणि जसं मनोज दादांनी सांगितलं की तुम्ही 17 सप्टेंबरच्या अगोदर हा GR जो आहे तो लागू करा आणि पहिला दाखला तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्या दृष्टिकोनातून सरकारने काम करावं अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. यामुळे ह्या ज्या काही वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना भडकवण्याचं जे काम चाललेलं आहे, कृपया करून यांना जे काही चालवत आहेत त्यांनी हे सगळं थांबवावं. आणि ओबीसी समाजाने मला असं वाटतं की आता अशी भूमिका घेतली पाहिजे की कुठेतरी आम्ही बरेच वर्ष झालं, 30 वर्ष झाले मागच्या मराठा समाजाच्या हक्काचा त्यांच्या ताटातला आम्ही खाल्लंय. आता मराठा समाज आमच्यामध्ये येतोय तर आम्ही त्यांना मोठ्या मनाने सामावून घेऊ किंवा आपण त्या ठिकाणी केंद्राकडे मागणी करू. जी काय त्या ठिकाणी 50% मर्यादा जी आहे ती कॅप त्या ठिकाणी काढू आणि अजून 10% वाढू आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करू. जर ओबीसी समाजाला मराठ्याचा इतका त्रास असेल तर ती मागणी त्यांनी करावी. नाही तर त्या ठिकाणी 20 वर्ष शेंगेजी, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही सलोख्याची भाषा केलेली होती, आता ह्याच्यानंतर तुम्ही काय म्हणाल? नाही, कसं आहे की हे जे आता जे मान्य होत आहे की 16% आरक्षण मराठ्यांना होतं, ह्या गोष्टीला कसलाच आधार नाहीये. कारण मंडल कमिशनची निर्मिती झाली, ती इतर मागासवर्गीयांच्या आरक्षण देण्यासाठी झालेली आहे. त्या शिफारसी त्या शिफारशी स्वीकारूनच या ओबीसीना आरक्षण दिले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायचा प्रश्न कुठेच आलेला नाहीये. 9 जजेसच्या बेंच त्या निर्णयामध्ये कुठे आलेलं आहे. आता हे 16% होतं, हे कुठून आणतं, हा कुठून जावं शोधला मला माहित नाहीये. पण ओबीसीचं आरक्षण जे मंडल कमिशनच्या शिफारशीनं झालेलं आहे, एक राज्य मागासवर्गीय केंद्रीय मागासवर्गीय कमिशन नेमलेलं आहे, त्यांनी ठरवलं की हा समाज मागासलेला आहे आणि त्याच्या शिफारशीनुसार 9 जजेसच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठं 16% आरक्षण ह्याला होतं